रमे तू थांबते का इथंच? मी आणतो ना गाडी, लगेच आणतोय बघ, इथंच आहे. अरे नको पिंट्या दादा, आपण जाऊ. तुमचा ड्रायव्हर तुमच्या सेवेसाठी हजर आहे. छोटे मला का असं काय करताय? खास स्टुडंटसाठी खास ट्रीटमेंट. तुम्हाला परीक्षेच्या हॉल पर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी. अहो छोटे मालक, तुम्ही एवढा कामातून ये काढून इथे आलात म्हणून. हे बघा, आता आभार मानू नका, पटकन चला. परीक्षेच्या ठिकाणी वेळेत पोहोचणं खूप गरजेचं आहे. रस्त्यात ट्रॅफिक लागलं ना तर उशीर नको आहे. चला. पिंट्या दादा तू बी चल. रमे, आता तू एक काम कर, तू जा यांच्या बरोबर, मी नाही येता. अहो म्हणजे आता तुम्ही हिच्या बरोबर आहे म्हणल्यावर मला काळजी करायची काही गरजच नाही ना. तुम्ही कसं हिला जपून घेऊन जाल, परत आणून सोडाल ना. हो. नाही, तुमच्यासारखा जबाबदार माणूस आहे हिच्या बरोबर म्हणल्यावर मला काळजी करायची काय गरज आहे? तू येत असशील तर. नाही नाही, मी आहे करतो इथंच कुठेतरी टाइमपास. काय घरी नाही जाऊ शकत. तिला जर एकटीला सोडलंय कळलं ना तर आईवर वंटा घालेल माझ्या डोक्यात. अरे तू सांग ना, मी आलो होतो आणि त्यांना घेऊन गेलो म्हणून. हे बघ, परीक्षा आहे आणि वेळेत पोहोचणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी आलो होतो असं सांग. जा तू बिंदास घरी जा. बरोबर, मी ते बघतो. तुम्ही आधी वाहा तर पुढं. रमे हे जर आणि एकदम तोडून फोडून टाक प्रश्न. काय हा, बेस्ट लक. काळजी घे. चला. या. बेल्ट लावून घ्या. बेल्ट. एक मिनिट. निघायचं. काय बरं वाटतंय का आता? ताप गेला? अरे वा. पळायला की नाही ताप? हो. तुमचं ना जरा वेगळंच आहे. लोकांना परीक्षेला जाताना ताप येतो आणि तुमचा परीक्षेला जाताना ताप जातो. काय झालं? छोटे मला, तुम्ही पण रात्रभर झोपला नाहीत ना? अहो, अजिबात खोटं बोलू नका, तुमचे डोळेच सांगतायत. ते सकाळी लवकर उठलो ना म्हणून तसं वाटत असेल. सकाळी जागली की रात्रभर झोपलाच नाहीत? हो, रात्रभर नाही झोपलो. तुमचाच विचार सतत डोक्यात असतो. एक मिनिट, हे घ्या. तुम्ही बोलत बसू नका, नाहीतर मी विसरेन. ग्लुकोज आहे, प्या. त्यामुळे तुम्हाला जरा तरतरी येईल. छोटे मालक, पण याची चव ना मला. चव वगैरे काय नाही, चांगलं असतं.
आणि जर तुम्हाला नाही आवडलं ना तर नाक बंद करून प्या, पण प्या. आणि हे घ्या, 10 मिनिटांनंतर हे सफरचंद घ्या. रात्री तुम्ही काही खाल्लं नसेल, हो ना? हो नाही, रात्री थोडं खाल्लं होतं. थोडस. मग का करता तुम्ही? आता पेपर लिहिताना तुम्हाला चक्कर आली तर काय करणार आहात तुम्ही? अंगात ताकद असायला हवी ना. मला अजून काय लागलं ना तर सांगा, आपण तसं घेऊया. ओके? अहो नाही नाही, नको. आता बाकी काही नकोय मला, बस आहे. रमा, आणि पेपर लिहिताना तासा तासाने एक एक घोट पाणी प्या. काय झालं? हो छोटे मालक, पुन्हा तुम्ही माझे पालक असल्यासारखे वागताय बघा. तसं तर तसं समजा, पण कसं आहे, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला 3 तास बसून पेपर लिहायचा आहे, कळलं? आणि काळजी करताना लहान मोठं असं काही नसतं. माहित आहे मला. बरं, तो मागे बॉक्स ठेवलाय तो घ्या. काय? मागे एक बॉक्स ठेवलाय बघा, पटकन. मिळालं? उघडा. तुमच्यासाठी नवीन घड्याळ आणले. अहो छोटे मालक, तुम्ही हे कशासाठी रमा, पेपर लिहिताना वेळ कळायला हवा ना. हे घड्याळ समोर ठेवून पेपर लिहा. तर तुम्हाला खरं सांगू का, मला याची खरंच काही गरज नाहीये. हो, मला माहिती आहे तुम्ही एक घड्याळ आहात, तुम्ही स्वतःच एक टाइम टेबल आहात, पण तरी सुद्धा असू द्या. ठीक आहे. काल रमाला एवढा ताप भरला होता, डोळेच उघडा ना. अरे देवा, मग काय नाही, गोळी दिली होती तिला तापाची, का ताप काही उतरला नाही. एवढा अशक्तपणा आलाय अगं तिला. अगं ती तर परीक्षेला गेली आहे ना. देवा, अगं आम्ही नकोच म्हणत होतो तिला, ऐकते थोडीच ते आमचं. मला ना हे समजा काही माहितच नव्हतं. मला माहित असताना मी बरोबर समजवलं असतं तिला. नाही, पर तिनं ना माझं ऐकलंच नसतं, उलट मलाच समजवलं असतं तिनं. तसंच झालं, तिनंच आम्हाला समजवलंय. कमाले बाई खरंच तिची. तिच्यासारखी मुलगी ना शोधून कुठं मिळणार नाही. खरंय तुझं अगदी. आमच्याकडे ना शिक्षणाचं कौतुक कोणाला अर्धा टक्का पण नाहीये, आणि बरं तापात गेले परीक्षेला. आम्ही तिला खरं तर नाहीच म्हणत होतो. काय नाही, शेवटी तिने आमची समजूत काढली, आमच्याकडनं होकार मिळवला आणि गेली परीक्षेला. मंजू, तू तिचा चेहरा बघायला हवा होता. परीक्षेला जाताना एवढी आनंदी होती ना ग ती. अगं ती लई म्हणजे लई जिद्दी बघ. विरोबा, तुला डोळे आहेत बाबा. पेपरला सुखरूप पोचू दे आणि सगळे पेपर चांगले जाऊ दे तिला. होईल समजणे. विरोबाच्या नावानं सांग भलं. चला आला का कामाला? हॅलो प्रताप, अरे कुठे आहेस तू? का काय झालं?
अरे रावसाहेब मुंबईला जायला निघालेत. अच्छा. अरे त्यांना तुझ्याशी महत्वाचं बोलायचे. तू तू आत्ताच्या आत्ता घरी ये बरं. आई मी आता नाही येऊ शकत. का? तू कुठेच पहिले मला सांग. अगं मी तालुक्याला आलोय. अरे तू तिथे काय करतोयस? रमायांचा पेपर आहे, त्यांना परीक्षा केंद्रावर सोडायला आलो. त्यांचा आज पेपर होता आणि त्यांना बरं वाटत नाही. त्यांना काल सुद्धा ताप होता, आज सकाळी सुद्धा ताप आहे. आता त्यांचा पेपर संपल्यावर मी त्यांना परत घरी घेऊन येईन. अरे प्रताप, तू रमा बरोबर आहेस हे चांगलंय, पण रावसाहेब सारखं तुझ्याबद्दल विचारतायत. काय सांगू मी त्यांना? अरे हे बघ, त्यांचं काहीतरी तसंच महत्वाचं काम आहे म्हणून सारखं तुझ्याबद्दल विचारतायत. बर मी बघतो काय ते. ठीक आहे, बाय. मॅडम, सप्लिमेंट हवी होती. हॅलो. हा रावसाहेब, आईचा फोन आला होता, तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून. हो, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे, पण ते समोरासमोर. मला मुंबईला पण निघायचं म्हणून सांगतो लवकरात लवकर घरी पोचा. रावसाहेब एक मिनिट. काय? मी आता लगेच नाही पोहोचू शकत. काय? कुठे आहात तुम्ही? मी तालुक्याला आहे, मला थोडा वेळ लागेल, म्हणजे 3-4 तास लागतील. तालुक्याला? एवढं कुठलं महत्वाचं काम आहे? रावसाहेब, ते मी असं फोनवर नाही सांगू शकत. मी तुमच्याशी भेटून बोलतो. प्रतापरावांनी असं मध्येच फोन का कट केला? ते कधीच असं करत नाहीत. छोटे मालक, छोटे मालक, माझा पेपर तुम्हाला आजचा पेपर एकदम सोपा गेला. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतो. हो, हेच सांगणार होते मी. तुम्हाला तर आधीच माहित आहे. अहो, पण पेपर चांगला गेलाय हे ठाऊक आहे, पण तो का गेला ते माहित आहे का? हो, मी सांगते, ऐका. आणि शेवटी शेवटी जो काय अभ्यास केला होता ना, तेच समजा आलं होतं पेपर मध्ये. समजा प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत मी, आणि मला ठाव आहे जे काही लिहिलंय ना ते एकदम बरोबर आहे. बघा. हो, काय झालं? हे बी माहित होतं का तुम्हाला? नाही, तुम्ही नेहमी म्हणता ना की मी चिंगीसारखी नाही म्हणून, पण तुम्ही अगदी तशाच आहात. तेच एक्सप्रेशन, तोच आनंद, सगळं अगदी तसंच. अहो, पेपर चांगला गेलेल्याचा आनंदच वेगळा असतोय. बघा. खरं आहे तुमचं. बर, तुमची आता तब्येत कशी आहे? ताप गेला? अहो, गेला काय, एकदम पळूनच गेलाय बघा त्यो. मला आधीच ठाव होतं. मी आता मामीला बी म्हटलं होतं, पेपर दिला ना की माझा ताप आपोआपच पळून जाईल म्हणून. बर, परीक्षेच्या टेन्शनमुळे, गडबडीमुळे तुम्ही काही खाल्लं नसेल. आता भूक लागली असेल ना? अहो नाही, एवढी काही भूक नाही लागली. एक मिनिट. आता भूक लागलेली असो किंवा नसो, तुम्हाला खावं लागणार. खरंच नको छोटे मला, उगा त्या खाण्यात वेळ जाईल बघा. आणि तसं बी तुम्ही किती वेळची वाट बघताय माझी. रमा, मी तुमच्यासाठी कितीही वेळ वाट बघू शकतो,
कधी आणि कुठे तुमच्यासाठी काही. या. तुमचा टिफिन मी गाडीत ठेवलाय आणि गोळ्या वगैरे घेतल्यात ना बरोबर? हम्म. काय झालं? मगाशी प्रतापरावांबरोबर बोलणं झालं फोनवर. खटकलं मला एकदम. काहीच सांगून गेले नाहीत आणि तिकडे गेलेत कशाला तालुक्याला? काहीच सांगितलं नाही, तसाच फोन ठेवला. अहो काहीतरी काम असेल, नाही तर गाडी चालवत असेल. आणि मला नाही तसं वाटत. निदान तुम्हाला तरी सांगून गेलेत का? हो, मला इतकंच म्हणालात की तालुक्याला जातोय. आणि तुम्ही विचारलंही नसेल. हे असं न सांगता घराबाहेर जाणं, हे असं किती दिवसापासून चाललंय त्यांचं? नाही नाही, असं नाही करत तो. मला नेहमी सांगून जातो. लक्ष ठेवा त्यांच्यावर. त्यांना सांगा मला फोन करायला, मला बोलायचं त्यांच्याशी महत्वाचं. सांगते. येतो. राजकुमारचा फोन आहे. उचला आणि लाऊडस्पीकरवर टाका, म्हणजे आपण दोघंही बोलू शकतो. छोटे मला ते स्पीकरवर कसं? एक मिनिट. हा. हॅलो राजकुमार. हॅलो प्रताप दादा, बोल. ते रामासाठी केला होता जरा फोन. हो आहेत त्या, बोल त्यांच्याशी. पिंट्या दादा, रमे, तसं प्रताप दादा बरोबर आहे म्हटल्यावर मला काळजी करायचं काय कारण नाही. पण तुझं ते पेपरचं विचारायला फोन केला होता. कसा गेला ग पेपर? काय म्हणजे दारातनं आला आणि खिडकीतनं गेला असं नाही ना झालं? नाही नाही, असं काही बी झालं नाही. उलट पेपर लई छान गेलाय बघ. सोपा होता आणि मी जे काही वाचलं होतं ना तेच समजायला. वा 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 वा, एकदम चांगलं झालं बघ. बरं रमे, तुला अजून एक सांगायचं होतं. आता जास्त वेळ वाटत रेंगाळू नका. तुझी तब्येत पण बरी नाही, घरी या लवकर. काय वय, आम्ही निघालो ते पोचतोय. या लवकर या आणि शांततेत या. ठेवू काय? वय.